मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवरती स्वागत करते आणि आय होप तुम्हाला आजचा दिवस चांगला जाऊ. सगळ्या तुमच्या मनातल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत. आणि चला सुरुवात करते एका नवीन टॉपिकला. तर आपला जो काही आजचा टॉपिक असणार आहे तर तो हा की 2024मध्ये काही काही गोष्टी घडल्या, माझ्या आयुष्यात काही काही गोष्टी घडल्या किंवा काही घडलेलं नाही आहेत किंवा मला जे पाहिजे होतं ते मला गोष्टी मिळाल्या का, काही गोष्टी नाही मिळाल्या. तर याबद्दल मी आज बोलणार आहे थोडंसं. आणि 2025मध्ये काय करण्याची इच्छा आहे किंवा काय काय केलं पाहिजे किंवा काय मी ठरवलेलं आहे. काहीतरी प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी असतं, तर काय आहे ते मी आज तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिलं तर हे 2024 म्हणजे खरं तर हे आपलं हे इंग्लिश वर्षाचा अगदी शेवटचे 2-3 दिवस राहिलेले आहेत आणि ते आता संपणार आहेत लवकरच. 1-2-3 दिवसांनी आपल्याला नवीन वर्ष चालू होत आहे. इंग्लिश वर्षातील नवीन महिना चालू होणार आहे आणि 2025मध्ये बघूया काय काही गोष्टी अचीव होत आहेत, काय काही गोष्टी अचीव करायच्या आहेत, काय काय करणार आहे. तर ते सुद्धा मी त्या इयरच्या एंडिंगला मी तुमच्यासोबत शेअर करेन. जसं की ह्या वर्षीचं जे काही एंड आहे ते थोडक्यात मी तुमच्याशी शेअर करेन की कशा पद्धतीने हे माझं वर्ष गेलं. खरं तर आपल्या कॅलेंडरप्रमाणे आपला हा आता नवीन महिना चालू होणार आहे जानेवारी. आणि मराठी वर्ष तसं जर म्हणायला गेलं तर आपलं गुढीपाडव्यापासून सुरू होतं. पण जे काही कॅलेंडरप्रमाणे इंग्लिश वर्ष जे म्हणतो, इंग्लिश मंथ, तर जानेवारी हे आता चालू होणार आहे. तर हे की एक सांगायचं आहे की ह्या वर्षात आपण म्हणजे माझ्या ह्याच्यात तर असं आहे की म्हणजे मला तर जे काही वाटतं ते मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे. पहिल्यापासूनच म्हणजे अगदी इयरच्या म्हणजे काय म्हणतो स्टार्टिंगपासून अगदी छान पद्धतीने सगळं काही व्यवस्थित चालू आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या घडत आहेत. आणि अशा त्याच्यातल्या काही गोष्टी की थोडंसं हे जे वर्ष आहे ते थोडंसं हेल्थ रिलेटेड मी सांगेन की हेल्थ रिलेटेड अजिबात चांगलं गेलेलं नव्हतं. खूप 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 त्रास झालेला आहे या वर्षात. हेल्थच्या रिलेटेड एवढे सारे इश्यू झालेले होते, म्हणजे माझ्या बाबतीत म्हणा, संग्रामच्या बाबतीत म्हणा, प्रत्युषच्या बाबतीत म्हणा. तर हे वर्ष असं काय म्हणतो आपण अगदी वाईट पद्धतीने म्हणजे खूप चांगले दिवस अजिबात गेलेले नाही आहेत रिलेटेड अबाउट हेल्थ. तर हेल्थचा इश्यू म्हणजे माझा इश्यू, मला थोडंसं बॅक पेनचा थोडासा त्रास व्हायला लागलेला होता. कंबर खूप माझी दुखत होती. त्याच्यामुळे मग थोडंसं असं ठरवलं की थोडंसं आपण गॅप घेऊयात. आणि जी काही माझी धावपळ होत होती, खरं तर प्रत्येक गोष्टीला आपण कसं असतं ना, आपण म्हणतो निमित्त, पण खरं तर हे असतं की पहिल्यापासून त्या गोष्टी थोड्या 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 प्रमाणात होत असतात आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष देतो, मग कोणत्याही गोष्टींचा असू देत. तर तशा गोष्टी माझ्या बाबतीत घडलेल्या आहेत. आणि जो की मला डिलेवरीनंतरच सी सेक्शन असल्यामुळे थोडंसं माझा कमरेचा त्रास होता. त्यावेळी जी काळजी घेतलेली नाही आहे ना, त्याचा खरं तर मला खूप त्रास झालेला आहे. आणि कंटिन्यू जसं आपण म्हणतो की जॉबचं स्केड्यूल, तर ते इतकं बिझी होतं, त्याच्यातून आपण स्वतःला टाईम किंवा स्वतःची काळजी न घेतली म्हणून या सगळ्या खरं तर गोष्टी होत होत्या हे जाणवायला लागलं. आणि मग काही पिरियडला म्हणजे हॉस्पिटल वगैरे करूनसुद्धा असं लक्षात आलं की नाही, आता थोडंसं आपण आपल्या स्वतःला टाईम दिला पाहिजे, आपण आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. आणि थोडंसं नाही म्हटलं तरी फायनान्शियल जसं की इम्बॅलन्स जरी असलं तरी पण थोडासा विचार केला की नाही, त्याच्यापेक्षा हेल्थ पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मग मी त्याच्याकडे लक्ष द्यायचं ठरवलं आणि आम्ही दोघांनी डिसिजन घेऊन असं ठरवलं की एक डिसिजन घेतला की मी थोडा दिवस, एक काही महिने मी गॅप घेईन आणि स्वतःची काळजी घेईन. आणि त्याचबरोबर प्रत्युषचीसुद्धा मला काळजी घ्यायची होती. प्रत्युषचंसुद्धा स्कूलिंग जे आहे ते इम्पॉर्टंट होतं. त्याचं महत्त्वाचं वर्ष जसं म्हणतो ना की एक हे वय असतं, छोट्या मुलांना आपण लक्ष दिलं तर मुलं व्यवस्थित घडतात, तर ते अगदी बरोबर आहे. तर तशा गोष्टी होत्या. त्याच्यामुळे मग प्रत्युषकडे लक्ष द्यायलासुद्धा मला वेळ हवा होता आणि मग मी तो वेळ त्याच्यासोबत स्पेंड केला. तर ही छान गोष्ट झालेली आहे की मी जरी
जॉबला सुट्टी घेतलेली आहे ती जरी गोष्ट असली तर त्याच पद्धतीने कसं असतं ना, कुठलीही गोष्ट एक छान पद्धतीने होत असते, एका साईडने दुःख होत असतं. अशा गोष्टी म्हणजे सुख दुःख आपण जे आहे ना, किंवा नाण्याला दोन बाजू असतात, तर तशा पद्धतीने तर ते झालेलं आहे की आनंद पण वाटला, थोडंसं दुःख पण झालं, थोडंसं फायनान्शियल इम्बॅलन्स झाला, त्रास झाला, त्या गोष्टी वेगळीकडे. पण हे झालं की घरात व्यवस्थित टाईम देऊ शकले, फॅमिलीला टाईम देऊ शकले आणि स्वतःलासुद्धा टाईम देऊ शकले. तर या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर एक म्हणतो ना की आपण सुखी जीवन होण्यासाठी काय काय लागतं, तर अन्न वस्त्र निवारा ह्या तर गोष्टी आहेतच आहेत, ह्या बेसिक गोष्टी आहेत. पण त्याच्यासोबतच आपण म्हणतो ना, अध्यात्म मार्ग काहीतरी ते पण पाहिजे असतं आयुष्यात. एक गुरुसुद्धा खूप महत्त्वाचा असतो आणि तो पाहिजेच पाहिजे असं माझं तर वैयक्तिक मत आहे. प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात, पण माझं तर मत तेच आहे. तर मी ज्याप्रमाणे जसं मी ते नंतर पण ह्याच्यावरती एकदा मी व्हिडिओ करेन की मी स्वामी भक्त आहे, तर मग मी कशी स्वामी भक्त झाले किंवा मी त्या मार्गाला कसे गेले हे पण मी सांगेनच. पण त्याच्यातलं एक छोटंसं सांगू इच्छिते की काही दिवस इतके वाईट गेले, म्हणजे एक करोनाच्या अगोदर किंवा करोनामध्ये म्हणू शकता, त्या पिरियडमध्ये इतके वाईट दिवस गेले की आपल्याला नाही का, आपण म्हणतो देवावरती विश्वास वगैरे, पण त्या पण गोष्टी आहेत की मला त्यावेळी थोडंसं कुठेतरी वाटलं की नाही, आपण अध्यात्मसुद्धा त्या मार्गातसुद्धा गेलं पाहिजे. जर आपण स्वतः टेन्शन फ्री किंवा ह्या सगळ्या गोष्टी करून जर आपल्याला काही करायचं असेल तर ह्यासुद्धा मार्गाचा अवलंब करायला हवा. आणि त्याच पद्धतीने मी स्वामी मार्गात, म्हणजे काय म्हणतात, स्वामी भक्त व्हायला म्हणजे काय म्हणतात त्याला, की स्वामी मार्गात मी जाण्यास, त्या मार्गावरती जाण्यास मी तयार झाले. आणि या वर्षी असं झालं की माहीत नाही, सगळ्या गोष्टी मी प्रत्येक गोष्टीमध्ये मला स्वामींचं असं मी स्मरण करत गेले आणि सगळ्या गोष्टी चांगल्या चांगल्या झाल्या आणि चांगल्या होत राहिल्या. आणि माझी मनातून खूप इच्छा होती की गुरुपौर्णिमा आहे आणि मला माझ्या आयुष्यात कोणीतरी गुरु, आई वडील तर आपले गुरु असतातच, पण त्याच्यानंतर आपण जसं म्हणतो ना, अध्यात्म मार्ग पण, एक आध्यात्मिक मार्ग पण निवडला पाहिजे. तर त्याच्यात पण आपल्याला गुरूंची साथ हवी असते. तर माझ्या आयुष्यात स्वामी महाराजांना मी गुरु मानलेला आहे आणि तो व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे की मी त्यांचं गुरुपद कसं घेतलं, कशा पद्धतीने काय काय सगळ्या गोष्टी झाल्या आणि माझ्याकडून करून घेतलं, ॲक्च्युली असं मी म्हणेन, करून घेतलं स्वामी महाराजांनी. आणि खरंच मी तर असं म्हणेल, खूप म्हणजे ज्यांच्याकडून करून घेणार आहेत, ज्यांच्याकडून होणार असेल त्यांच्याकडे स्वामी जातात, ह्या मताची मी म्हणजे ह्या मताला तर खरंच मी म्हणजे अगदी बोलेन की हे खरोखर सत्य आहे. ज्यांच्याकडून करून घ्यायचं आहे, ज्यांच्याकडून होणार आहे, त्यांच्याकडेच स्वामी जातात असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांच्या पाठीशीच उभे असतात स्वामी महाराज. तर त्या मार्गाला लागले आणि सगळ्या गोष्टी छान झाल्या. आणि तिथून पुढे मग असं झालं की मला त्यांच्याच बाबतीत एक सांगायचं आहे की खूप इच्छा होती की मला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे, गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. पण प्रत्युष लहान आहे, ह्या सगळ्या घरातल्या गोष्टी, हे सगळं मला जुळेल का, मला सगळं जमेल का, त्याचं स्कूलिंग आहे, त्या पारायणाला बसण्यासाठी वेळ लागतो, अशा सगळ्या गोष्टी. पण ते म्हणतो ना की करून घ्यायचं म्हटलं होणारच. आणि असं झालं की दीदी बसली गुरुचरित्राच्या पारायणाला आणि तिला काही अडचण आली, काही सॉरी काही अडचणी आल्यास्तव तिला ते पुढे करणं शक्य नाही झालं. तर मग माझ्या हातून होणार होतं म्हणून मग मी तिच्या जागी मी बसले आणि माझ्या हातून ते गुरुचरित्राचं पारायण आहे ते सगळं संपूर्ण पार पडलेलं आहे. तर ते झालेलं आहे. त्याच्यानंतर मध्ये थोडंसं प्रॉब्लेम झाले की संग्रामची हेल्थ अजिबात बरोबर नव्हती, त्यांची तब्येत थोडी बिघडलेली होती. एकंदरीतच म्हणजे आपण म्हणतो ना, हे जे वर्ष आहे ते समसुखी समदुःखी अशा पद्धतीने झालेलं आहे. दुःखी नाही म्हणता येणार, दुःखी म्हणजे हेच की अडचणी खूप येत गेल्या. पण एवढं मात्र आहे, माणूस आहे म्हटल्यावरती अडचणी येणार आणि अडचणीवर जो मात करतो ना, तो कधीच कमी म्हणजे मागे पडत नाही. तो नेहमीच चांगल्या रस्त्यावरती जात असतो आणि जो कष्ट करत राहतो, त्याला प्रयत्न करत असतो, त्याला यश हे नक्कीच मिळत असते. तर ते नक्कीच आमच्या बाबतीत होत आहे, हे आम्हाला जाणवत आहे. आम्ही कष्ट करतो, प्रयत्न करतो. तर स्वामी महाराज आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळं काही छान होत आहे. सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित सुरळीत होत आहेत.
थोडीशी धावपळसुद्धा चालू आहे प्रत्युषच्या ॲडमिशनसाठीची. तर बघूया. आणि ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं असतं की ज्या गोष्टी भेटलेल्या नाहीत हे धरून ठेवण्यापेक्षा जे काही आता आपल्याला मिळवायचं आहे, जे काही आपल्याला हवं आहे, त्यासाठी खरं तर धडपड केली पाहिजे आणि त्यासाठी आपण खूप सारे प्रयत्न केले पाहिजेत. यश एक दिवस नक्कीच मिळणार आहे आपल्याला, हे निश्चित. पण एकाच गोष्टीकडे मान्य आहे, आपल्याला काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होत असतात, आपल्याला त्या मनाला लागतात किंवा आपल्याला त्या नको असल्या तरी त्या गोष्टी होत राहतात. पण ठीक आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि चांगलं होतं असं म्हणून ते साईडला करायच्या आणि आपल्या मार्गाने आपण चालत राहायचं. तर एक आहे की ह्या वर्षामध्ये तर मी हे शिकले की जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि जे गोष्टी नाही मिळाली, थोडंफार खंत राहते की मला हे नाही भेटलं किंवा मी हे नाही करू शकले, मी हे करायला पाहिजे होतं. कधी कधी असं होतं की आपल्या गोष्टी अगदी जवळ असतात हाताच्या, पण त्या नकळतपणे हातातून निघून जातात. अशाही गोष्टी होत राहतात. अशाही गोष्टी माझ्यासोबत झालेल्या आहेत. पण त्याच्यातून एकच धडा घ्यायचा की ते मनात धरून ठेवण्यापेक्षा, त्याची तुळतुळ करण्यापेक्षा आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहायचं आहे. हे तितकंच महत्त्वाचं आणि तेच करणार आहे 2025मध्ये. जे काही माझे ठरवलेले काही प्लॅन्स आहेत किंवा काही ठरवलेल्या गोष्टी आहेत, काही गोल्स आहेत, तर ते मी सगळं नोट डाऊन करून ठेवलेलं आहे आणि ते मी नक्की तुमच्यासोबत जसं काही कंप्लीट होईल तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर अशा काहीशा गोष्टी आहेत. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि खरंच आहे की जे आहे ते जे चांगलं आहे ते चांगलं होतच राहणार आहे आणि जे काही वाईट झालेलं आहे, जे काही म्हणतो आपल्या वाटेत जर काही काटे आलेले असतील तर ठीक आहे, त्याला साईडला करून आपण पुढे चालत राहायचं, हा मार्ग स्वीकारायचा खरं तर. आणि सगळ्यांशी चांगलं आनंदी राहायचं आहे. आणि बघा, अपडेट तुम्ही स्वतःला जेवढं ठेवाल तेवढं चांगलं आहे. मी तर नेहमी तेच म्हणत आले आहे की आपला एक लेडीज वर्ग असा आहे की कधीही स्वतःला कमी लेखायचं नाही. आपण जिथे स्वतःला कमी लेखतो तिथेच खूप मोठी चूक करतो आणि तिथेच स्वतःला खाली आणण्याचा पहिली स्टेप आपण ती करत असतो. जेव्हा आपण स्वतःलाच आपण म्हणतो ना, हे नाही मला जमणार, मला तर मुळात ह्या गोष्टी मला आवडतात की मला नवनवीन गोष्टी ट्राय करायला, नवनवीन गोष्टी शिकायला मला फार आवडतात आणि ते मी नक्की स्वीकारते. जेव्हा पण मला कुठली गोष्ट अशी नवीन करायला मिळते किंवा कधी अशी संधी येते तर ती मी केव्हाही सोडत नाही, त्या गोष्टी करत राहते. कदाचित कोणाला आवडत असतील, आवडत नसतील, पण कसं आहे ना, स्वतःसाठी जगायला थोडंसं विचार करा. लोक काय म्हणतील ह्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करायचं आहे, कारण की लोक चांगलं जरी वागलं तरी नावं ठेवणारच आहेत, वाईट जरी वागलं तरी नावं ठेवणारच आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, हे आपण गोल आपला सेट करून ठेवायचा आणि त्या पद्धतीनेच आपण चालत राहायचं आहे. ह्या वर्षामध्ये मी अनेक चांगल्या लोकांशी, नवनवीन लोकांशी जोडली गेलेली आहे. मी जे काही काम करत आहे यूट्यूबवरती, तर त्याच्या माध्यमातून मी खूप चांगल्या लोकांपर्यंत पोचलेले आहे. जरी मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे की ॲक्च्युली काही ब्लॉग आहेत की त्याच्यात मी कोणाला भेटलेले आहे, कोणाला नाही भेटलेले आहे, पण मला हे सांगायचं आहे की माझ्या आयुष्यात खूप चांगली लोकं आहेत, लोक येत आहेत स्वामींच्या कृपेने. मी तर हेच म्हणेन की खूप चांगली लोकं माझ्यासोबत कनेक्ट झालेले आहेत. चांगल्या विचारांची माणसं माझ्या आयुष्यात आलेली आहेत. एक बघा, आपण जसं लोकांशी जोडले गेलो जातो ना, तसे आपले विचार बदलत असतात आणि आपले तसेच विचारसुद्धा चांगले होत राहतात आणि जसे समोरचं भेटतं तसेच आपण विचारसुद्धा करत असतो. तर आपल्या सभोवताली जर चांगले लोक असतील तर आपल्या मनातसुद्धा चांगले विचार येतात आणि आपल्या हातूनसुद्धा चांगलंच काम होत असतं, चांगले कर्म होत असतात. यावरती सुद्धा माझा विश्वास तितकाच आहे, कारण की तुम्ही ज्या काही सराउंडिंगमध्ये राहत असता त्या पद्धतीनेच तुम्ही वावरत असता किंवा त्या पद्धतीनेच तुमची जी काय हालचाल असते ती करत असतात. तर मला असं वाटतं की आपल्या आयुष्यात चांगली माणसंसुद्धा येणं खूप महत्त्वाचं आहे. त्या पद्धतीनेच आपलं आयुष्यसुद्धा खूप चांगलं होत आहे. तर मला एक सांगायचं आहे की धन्यवाद या यूट्यूब प्लॅटफॉर्मला की यूट्यूबमुळेच आणि स्वामींच्या आशीर्वादाने मी खूप चांगल्या लोकांशी कनेक्ट झालेले आहे आणि मला जेवढ्या लोकांना भेटता येणार आहे त्या लोकांना मी 2025मध्ये भेटणार आहे आणि तसे ते व्लॉग तर तुम्हाला बघायलाच मिळतील. मी कोणाकोणाला भेटणार आहे, कशी ओळख झालेली आहे, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे.
तर चला आता तुमचा निरोप घेते आणि आय थिंक हा व्लॉग या आपल्या वर्षातला शेवटचा व्लॉग असेल आणि ह्याच्यानंतर तुम्हाला छान छान व्लॉग्स बघायला मिळतील. तर अशा पद्धतीने मला एक तुमच्यासोबत संवाद साधायचा होता की ऑल ओव्हर अबाउट 2024 आणि आता अपकमिंग 2025 कसं असणार आहे, काय असणार आहे, तर तुम्ही माझ्यासोबत कनेक्टच राहणार आहात. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ, आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आय होप आपले आता 1000 सबस्क्रायबरसुद्धा लवकरच पूर्ण होतील 2025मध्ये अशी आशा करते आणि खूप चांगलं काम करण्याची मला संधी मिळालेली आहे. तर चांगलं काम करत राहणार आहे. चलो बाय बाय, धन्यवाद.